बघा फर्स्ट कर्नाटक वार म्हणजे फर्स्ट कर्नाटक वार, कर्नाटक युद्ध, त्यानंतर सेकंड आणि त्यानंतर थर्ड. तर हे फर्स्ट कर्नाटक वार जे आहे एवढं लक्षात घ्यायचंय. हे ब्रिटिश आणि फ्रेंच तिकडे दोन देशामध्ये युद्ध झालं होतं. ते जे पडसाद इकडे उमटले आणि इकडे युद्ध झालं. ह्यामध्ये जे आहे ह्यामध्ये फ्रेंच विजयी झाले होते. कोण? फ्रेंच. आणि ब्रिटिश यांचा पराभव झाला होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा काय झाला होता? पराभव झाला होता आणि फ्रेंच विजयी झाले होते. आलं लक्षात. आता फ्रेंचकडे कोणता अधिकारी होता? तर डुप्ले नावाचा हुशार अधिकारी होता. एवढं लक्षात ठेवायचं. गव्हर्नर डुप्ले. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर त्यावेळी डुप्ले होता. आलं लक्षात. आणि डुप्लेचा इतिहास जर तुम्ही बघितला तर असं म्हणतात की डुप्ले हा इतका प्रचंड गनिमी काव्यानं लढायचा आणि एवढा जबरदस्त योद्धा होता की तो रणांगणात उतरल्यानंतर युद्ध हरत नाही, असाच त्याचा इतिहास राहिलेला आहे. लक्षात घ्या. आणि त्यामुळे डुप्ले जो होता कालांतरानं कर्नाटकच्या दुसऱ्या लढाईमध्ये डुप्ला पराभव झाला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. आणि त्यांनी एक संधी मागितली होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडे की मला एक संधी द्या, मी ब्रिटिशांना इथून सळो की पळो करून सोडून टाकेल. पण त्याला ती संधी मिळाली नाही. आलं लक्षात. आणि त्याला ती संधी मिळाली नाही, लक्षात घ्या. आणि रॉबर्ट क्लाइव्ह जो आहे, ठीक आहे, त्यांना त्यानंतर त्याला ब्रिटिशांचा रॉबर्ट क्लाइव्हला भरभराटी मिळाली. पण डुप्ले इतका खतरनाक होता, रॉबर्ट क्लाइव्ह त्याच्यासमोर काहीच नव्हता. लक्षात घ्या. ठीक आहे. पण संधी प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं. आता पहिली लढाई यामध्ये डुप्ले होता, हुशार अधिकारी होता, म्हणून फ्रेंच विजय झाले, ब्रिटिश हारले. लक्षात येतं. कर्नाटकचं फर्स्ट वार का झालं तर तिकडे दोन देशामध्ये युद्ध झालं, त्यांचं कधीच जमत नव्हतं. भारत पाकिस्तान जसं आहे तसं ब्रिटिश आणि फ्रेंच, ठीक आहे, तिकडे दोन देशामध्ये युद्ध झालं. त्याच्या पडसाद भारतात उमटले. इकडे दोन कंपन्या व्यापार करत होत्या, ठीक आहे. यामध्ये फ्रेंच विजयी झाले, ब्रिटिश हारले. एक ट्रीटी झाली यांच्यामध्ये, तह झाला, एक्सला शापेलचा तह. कोणता? एक्सला शापेलचा तह. एवढं लक्षात ठेवायचा. एक्सला शापेलचा तह. एक्स शापेल, एक्सला शापेलचा तह झाला. ह्यात फक्त कंटेंट काय लक्षात ठेवायचा? 46 ते 48, 1746 ते 1748 हे 2 वर्ष कर्नाटकचं युद्ध चाललं. यामध्ये फ्रेंच विजय झाले. फ्रेंचांचा हुशार अधिकारी डुप्ले जे आहे, ठीक आहे, यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि एक्सला शापेलचा तह झाला. आणि फ्रेंचांनी जिंकलेलं वखारी जे होता मद्रास, इंग्रजांचं मद्रास वखार जे आहे फ्रेंचांनी जिंकून घेतली होती, ती परत केली इंग्रजांना. ठीक आहे. त्यानंतर कर्नाटकचं दुसरं युद्ध कसं झालं की कर्नाटक दख्खनचा भाग जो आहे, आता आयोगाने राज्यसेवा मे बी 2015ला 15-14-15 ची गोष्ट असेल, राज्यसेवेमध्ये प्रश्न आला होता दख्खनचा निजाम उलमुख खान, उलमुख ह्या कोणत्या टोपण नावाने ओळखला जातो? तर चिलकिलीच खान. लक्षात. म्हणजे दख्खनचा जो होता उलमुख, याला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? लक्षात. दख्खनचा उलमुख ह्याला कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं? चिलकिलीच खान. लक्षात घ्यायचं. मग हे जे कर्नाटकची दुसरी लढाई काय झाली की ती गादीच्या वारसावरनं झाली. मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. गादीच्या वारसामध्ये झालेलं आहे. म्हणजे सेकंड वार जे आहे कर्नाटकचं, इकडे हैदराबादची गादी, तिकडे कर्नाटकची गादी. म्हणजे जो दख्खनचा भाग जो आहे, लक्षात, उलमुख ज्याला आपण म्हणतो चिलकिलीच खान. लक्षात येतं. हे प्रश्न विचारला होता. तर चिलकिलीच खान हे लक्षात ठेवायचं. कर्नाटकची दुसरी लढाई आपसात झाली. म्हणजे आपण जर शेवटच्या टप्प्यावर जर कर्नाटकची लढाई तुम्ही डिटेलमध्ये जर बघितली, शेवटच्या टप्प्यावर जर पोहोचला आपण, तर मोहम्मद अली आणि चंदा साहेब आपल्याला आठवतात. आणि 2 वारसामध्ये वाद होता की कर्नाटकच्या गादीवर कोण येईल. लक्षात. कर्नाटकच्या गादीवर कोण येईल, दख्खनमध्ये कोण असेल. लक्षात. कारण दख्खनचा निजाम, दख्खनचा नवाब ज्यावेळेस मृत्यू झाला तर त्याच्या गादीवर येण्यासाठी जो वाद सुरू झाला, लक्षात, ह्या वादाचा फायदा जो आहे इंग्रजांनी घेतला आणि फ्रेंचांनी घेतला. लक्षात येतं. आता ह्यावेळेस इंग्रजांना असं वाटलं की आपण जर 2 वारसापैकी एकाची जर मदत केली, आपण त्यांना जर रसद पुरवली, आपलं सैन्य दिलं, आणि तो जर कर्नाटकच्या गादीवर राजा म्हणून आला, तर राजा आपल्याला सवलती देईल आणि फ्रेंचांना कर्नाटकमध्ये थारा नसेल. आता ही खुमखुमी फ्रेंचांना लागली. मग आपण शेवटच्या टप्प्यात जर कर्नाटकचे वार बघितलं तर मोहम्मद अली आणि चंदा साहेब, मोहम्मद अलीची बाजू जी आहे ही इंग्रजांनी घेतली आणि चंदा साहेब जो वारस होता हे जी फ्रेंचांनी घेतली. म्हणजे वाद कर्नाटकच्या गादीवरनं आणि युद्ध झालं 2 कंपन्यामध्ये की गादीवर कोण येईल. म्हणजे राजकारणात ढवळाढवळ जर म्हणतात ते कर्नाटकच्या सेकंड
वार जे आहे यामध्ये इंग्रजांनी इथल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ केली, लक्षात येतं. आणि यामध्ये गादीवर कोण येईल तेवढं लक्षात ठेवायचं. सेकंड वॉर जो आहे हे मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सेकंड वॉर मध्ये जे आहे, ठीक आहे, सेकंड वॉरला अर्काटची लढाई म्हणतात. कोणती? अर्काटची लढाई. कोणती लढाई? प्रश्न जर आला सेकंड कर्नाटक युद्धाला कोणती लढाई म्हणतात? अर्काटचं युद्ध देखील म्हणतात. कोणतं युद्ध म्हणतात? अर्काटचं युद्ध, कारण ते अर्काटच्या मैदानावर झालं. कर्नाटकची राजधानी अर्काट, लक्षात घ्यायचं. अर्काटची लढाई म्हणतात. आता ह्यामध्ये काय झालं की रॉबर्ट क्लाइव्ह नावाचं जे कॅरेक्टर होतं, ह्या रॉबर्ट क्लाइव्हनं जे आहे, थोडं फास्ट घेतो हा, रॉबर्ट क्लाइव्ह जो होता, ठीक आहे, हा रॉबर्ट क्लाइव्ह चहा द्यायचा लोकांना जहाजामध्ये, लक्षात घ्या. बीपीएल कार्ड होतं, गरीब घरचा पोरगा होता, कमी वयात जो व्यापार चालायचा, व्यापारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा करायचा आणि त्यानंतर तो कारकून म्हणून भरती झाला. पण लष्कराची त्याला ओढ होती, लष्करात भरती झाला. कर्नाटकच्या दुसऱ्या लढाईमध्ये नेतृत्व करायला कोणी तयार नव्हतं, कारण डुप्लेसमोर कोणी उभं राहील असं तयार नव्हतं कोणी. म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह तयार झाला. तो म्हणे मला संधी द्या, मी डुप्लेचा पराभव करील. आणि रॉबर्ट क्लाइव्हनं छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा यूज करून जे आहे कर्नाटकची सेकंड वॉर, कर्नाटकची दुसरी लढाई ज्याला आपण अर्काटची लढाई म्हणतो, हे जिंकलं. अर्काटच्या लढाईचं पूर्ण श्रेय ब्रिटिशांचा विजय झाला तो रॉबर्ट क्लाइव्ह मुळे झाला. लक्ष, अर्काटमध्ये इकडं युद्ध सुरू होतं आणि रॉबर्ट क्लाइव्ह फ्रेंचांच्या वखारी जिंकत होता, चंद्रनगर ताब्यात घेतलं होतं रॉबर्ट क्लाइव्हनं, लक्षात घ्या. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हचा खरा ओळख जर जगाला झाली असेल तर ती कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धात झाली. कारण रॉबर्ट क्लाइव्हचा प्रवास थक्क करणार आहे. वयाच्या 36व्या वर्षी तो माणूस बंगालचा गव्हर्नर झाला. वयाच्या 36व्या वर्षी कारकूनपदी आलेला व्यक्ती सुपर क्लास 1 झालेला आहे. म्हणजे ब्रिटिशांची मुहूर्तमेढ जर कोणी रवली असेल तर ती रॉबर्ट क्लाइव्हनं रवली, लक्षात घ्या. रॉबर्ट क्लाइव्हची वावा झाली होती सगळीकडे, कारण डुप्लेचा पराभव केला होता. डुप्लेचा तो जिवारी लागला की माझ्याकडनं चुकी झाली, पण फ्रेंचांनी त्याला संधी दिली नाही, लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या सेकंड कर्नाटक वॉर ज्याला अर्काटची लढाई म्हणतो, यामध्ये ब्रिटिश विजयी झाले, लक्षात, आणि फ्रेंच हारले. खापर डुप्लेवर फुटन. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीनं जे आहे डुप्ले जे आहे ही जी हकालपट्टी केली आणि त्या जागेवर गो देहू नावाचा गव्हर्नर बसवला. गो देहू, गो देहू, गो देहू. एक गोष्ट लक्षात घ्या, गो देहू, आता आपण म्हणतो ना देहू आळंदी इंद्रायणी नदी काठी आहे, तर देहू त्याच्याहून लक्षात ठेवायचं. गो देहू म्हणजे पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीनं डुप्ले या गव्हर्नरची हकालपट्टी केली, कर्नाटकचं दुसरं लढाई हारली म्हणून. म्हणजे हारणाऱ्या माणसाची किंमत नसते. पहिली लढाई जिंकला होता तो, लक्षात, योद्धा होता, पण लढाई हारल्यानंतर लढाईचं खापर त्याच्यावर फुटलं, त्याला राजीनामा त्याच्याकडनं घेण्यात आला, त्याला संधी देण्यात आली नाही. त्या जागी गोदेहू नावाचा गव्हर्नर बसवण्यात आला. रॉबर्ट क्लाइव्हचा उदय झाला होता. पहिल्या कर्नाटकच्या लढाईमध्ये ब्रिटिश हारले, दुसऱ्या कर्नाटकच्या युद्धामध्ये जिंकले. तिसरं कर्नाटक युद्ध याला वांदिवाशची लढाई म्हणतात. तिसऱ्या वांदिवाश, कोणती लढाई? वांदिवाशची लढाई. तिसऱ्या कर्नाटक युद्धाला, म्हणजे दुसऱ्या कर्नाटक युद्धाला अर्काटची लढाई म्हणतात, तिसऱ्या कर्नाटक युद्धाला वांदिवाशची लढाई म्हणतात. आता ही ह्याच्यावर जर आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला, जसं मी तुम्हाला सांगितलं आयोगाने ह्या टॉपिकवर प्रश्न काय विचारला होता, दख्खनचा निजाम उलमुख हा कोणत्या टोपण नावाने ओळखला जात होता? चिलकिलीस खान. तर प्रश्न कर्नाटकच्या युद्धावर पण येऊ शकतो तुम्हाला, लक्षात येतं. कर्नाटकची तिसऱ्या लढाईला काय म्हणतात? वांदिवाशची लढाई. काय झाली होती? तिकडे दोन देशामध्ये सप्तवर्षिक युद्ध सुरू झालं होतं, 1756 ते 1763. 1756 ते 1763, 7 वर्ष चाललं. किती वर्ष? 7 वर्ष. म्हणून त्याला सप्तवर्षिक युद्ध म्हणतात. तिकडे दोन देशामध्ये युद्ध सुरू झालं, त्याचे पडसाद भारतात उमटले, कारण ऑलरेडी 2 कर्नाटकचे युद्ध झाले होते, लक्षात. आणि तिसरी लढाई वांदिवाश येथे झाली कर्नाटकमध्ये, म्हणून आपण त्याला वांदिवाशची लढाई म्हणतो. आणि या वांदिवाशच्या लढाईमध्ये फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव केला इंग्रजांनी, पूर्णपणे. आणि मग तिकडे 2 देशामध्ये पॅरिसचा तह झाला, पॅरिसचा तह झाला. आणि त्या पॅरिसच्या तहानुसार इकडे तह झाला, पण फ्रेंच त्यानंतर उभरले नाही, लक्षात घ्या, उभरले नाही. म्हणजे कोणी कॉम्पिटिटर राहिला नाही आता ब्रिटिशांना. म्हणजे इंग्रज व्यापारी म्हणून आले, इथल्या व्यापारी, इथल्या सत्तेकडनं व्यापारी सवलती मिळवल्या. आपल्याला ते बी आयोग प्रश्न विचारू शकतो की इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले, ज्यावेळेस पहिली वखार त्यांनी सुरत मिळवली, तर ती कोणाकडनं मिळवली? तर सुरत जहांगीरकडनं मिळवलेली आहे. तर मुघल बादशाहचा क्रम देखील तुम्हाला माहित पाहिजे. बंगालच्या सुभेत ब्रिटिश साम्राज्याची स्थापना आहे, ज्याला आपण प्लासी बक्सारचे युद्ध म्हणतो, लक्षात घ्या. कर्नाटकच्या युद्धानंतर जे आहे
म्हणजे इकडं 63 जे आहे म्हणजे 1756 ते 63 तिकडं सप्तवर्षी युद्ध सुरू होतं. आलं लक्षात. त्याचे पडसाद इकडे उमटले आणि 1760 जे आहे वांदिवादची लढाई झाली. कर्नाटकचं तिसरं युद्ध 1760 झालं. मग त्यावेळेस प्लासी झालेली होती. मग ही जी कनेक्टिव्हिटी तुम्हाला, ही जी सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. कर्नाटकचं तिसरं युद्ध आणि प्लासीच्या लढाईनंतर बंगाल जे आहे इंग्रजची मुहूर्तमेढ, इंग्रज किंग मेकरच्या भूमिकेत आले होते प्लासीनंतर. आलं लक्षात. किंग मेकरच्या भूमिकेत इंग्रज होते बंगालमध्ये आणि त्यांनी पूर्णपणे पराभव केला. चंद्रनगर ताब्यात घेऊन टाकलं होतं पूर्ण. लक्षात घ्या. म्हणजे ही जी सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. लक्षात येतं. मग कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धामध्ये जे आहे वांदिवादच्या लढाईमध्ये इंग्रजांचा पूर्णपणे पराभव झाला. वांदिवाद लक्षात ठेवायचं. फ्रेंचांचा पूर्णपणे पराभव कोणत्या लढाईत झाला? तर वांदिवादच्या लढाईत झाला. लक्षात येतं. वांदिवादच्या लढाईत झालेला आहे. ठीक आहे. आता समोर जाऊ आपण, फास्ट जाऊ थोडं. आता प्रमुख युरोपियन कंपन्या आलं लक्षात. पहिली कोणती? पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी. स्थापना कधीची आहे? 1502 ची आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया आता पहिली इथे खालीवर झालेला आहे क्रम. आता नंतर 2 नंबर डच आहे. 1602 ला भारतात व्यापार करायसाठी आले, पण कंपनीची स्थापना 1595 ला आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीचं अमरावती विद्यापीठाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये 1595 दिलेलं आहे आणि विद्यापीठाच्या पुस्तकाचे रेफरन्स जे आहे आयोग ग्राह्य धरतो. 1595 ला डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आहे, पण व्यापार करायला आले 1602 ला. आणि त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे 1 डिसेंबर 1600 ची स्थापना आहे, पण व्यापार करायला आले 1602 ला. म्हणजे दोन्ही कंपन्या सोबत व्यापार करायला आल्या. पण क्रमवारीत जर धरलं स्थापनेच्या तर पहिले पोर्तुगीज आले, दुसरे 1595 स्थापना आहे म्हणून डच, तिसरे आहे ब्रिटिश आणि चौथे आहे डॅनिश. आता डॅनिश कधी आले? 1616 हे लक्षात ठेवायचं. 1616. त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, कंपनी इंडेस ओरिएंटलेस, द कंपेन देस इंडियस ओरिएंटलेस कंपनी म्हणजेच ब्रिटिश फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी 1664 ला आहे. 1664. स्वीडिश ईस्ट इंडिया कंपनी 1731 ला आहे. म्हणजे शेवटची कोण आहे? 1731 ला स्वीडिश आहे. हे पहा, इंग्रजांची पहिली वखार सुरत, या अशा पद्धतीने वखार होती. आता ही सुरत वखार जी आहे कोणाकडनं घेतली होती? हिंदुस्थानाचा सम्राट जहांगीर होता. कोण होता? जहांगीर. जहांगीरकडनं घेतली होती सुरत. लक्षात. कॅप्टन हॉकिन्स आला होता भारतामध्ये. कॅप्टन हॉकिन्स म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 ला झाली. 254 कंपन्या एकत्रित करून एक कंपनीची स्थापना झालेली आहे. 258 कंपन्या. किती? 258 कंपन्याचं एकत्रीकरण करून जे आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झालेली आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यानंतर जे आहे 1602 ला प्रत्यक्ष व्यापार सुरू झाला. आता 31 डिसेंबर 1600 जे आहे राणी एलिझाबेथने कंपनीचा व्यापार पाहता 15 वर्षाची सनद दिलेली आहे. किती वर्षाची? 15 वर्षाची. म्हणजे प्रश्न जर आला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, फक्त आपल्या भारतावरच राज्य नाही केलं, 54 देशावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. आलं लक्षात. तर ह्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 258 कंपन्या येऊन मर्चंट ऍडव्हेंचर नावाचा एक समूह होता, त्या समूहानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. पहिले 15 वर्षाची सनद होती. 1602 ला प्रत्यक्ष व्यापार सुरू झाला. 1609 ला इंग्लंडचा राजा जेम्स फर्स्ट याने कायमस्वरूपी सनद दिली. कायम स्वरूपी म्हणजे 15 वर्षाची सनद कोणी दिली? राणी एलिझाबेथने. आणि कायमस्वरूपी पहिला राजा जेम्स यांनी कायमस्वरूपी सनद दिली. त्यानंतर कॅप्टन हॉकिन्स आला होता भारतात. कोण? कॅप्टन हॉकिन्स. हा कॅप्टन हॉकिन्स जहांगीरच्या दरबारात गेला होता आणि त्यांनी ही सुरत वखार मिळवली होती. आणि त्यानंतर थॉमस रो आला. नंतर 1613 ला थॉमस रो हा राजदूत होता राजा जेम्सचा. लक्ष. इंग्लंडचा राजा जेम्सनं हिंदुस्थानाचा सम्राट जहांगीरकडे आपला स्वतःचा राजदूत पाठवला होता की आमची कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे यांना काही व्यापारी सवलती द्या तुम्ही. आणि मग आपण बघतो की सुरत नंतर मद्रास आहे, मग मुंबई, कलकत्ता वगैरे जे आहे ह्या वखारी इंग्रजांनी ह्या व्यापारी सवलती घेतल्या होत्या. आता बंगालच्या सुभेत ब्रिटिश साम्राज्याची स्थापना. इंग्रज व्यापारी म्हणून आले. लक्षात. पहिले सुरत वगैरे, पण नंतर बंगालमध्ये त्यांनी हस्तक्षेप का केला? सर्वात प्रथम भारतातून कोणतं गुलाम होणारं राज्य ब्रिटिशांनी असेल तर ते बंगाल आहे. आता बंगालच का सर? तर बंगालमध्ये जे आहे कंपनीला, म्हणजे हे कच्च्या मालाचे व्यापारी होते, भारतातून कच्चा माल घ्यायचा आणि इंग्लंड जाऊन विकायचा. लक्षात. त्यांना 500 पट नफा राहायचा. आपण बघितलं की 60 पट नफा राहिला. लक्षात. तर बंगालमध्ये भारताच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जेवढा कच्चा माल कंपनीला लागत होता, भारताच्या एकूण
क्षेत्रफळाच्या टक्केवारीपैकी 7% कच्चा माल जो आहे तो एकटा बंगालमध्ये होता. कारण बंगालची ऍग्रिकल्चर त्यावेळेस बंगाल, बिहार, ओरिसा मिळून बंगाल होतं. लक्षात घ्या, बंगाल प्रांत म्हणजे आताचा बांगलादेश, आताचा भारतातील पश्चिम बंगाल, आतातील भारताचा बिहार आणि ओरिसा. आलं लक्षात? म्हणजे पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओरिसा मिळून बंगाल होता. त्यावेळेस लोकसंख्या 8.5 कोटी होती बंगालची. एवढा मोठा बंगाल प्रांत होता. आणि बंगालची ऍग्रिकल्चर जी आहे ती खूप डेव्हलप होती त्यावेळेस. आलं लक्षात? तिथे ताक, तांदूळ सगळे पिकं जे आहे, चंदनाची फार मोठ्या प्रमाणात शेती केल्या जायची. आलं लक्षात? कापूस वगैरे सगळंच. म्हणजे बंगालमध्ये जे आहे, ठीक आहे, प्रश्न जर आयोगाने तुम्हाला विचारला बंगालमध्ये कोणतं उत्पन्न घेतलं जात होतं, तर वरीलपैकी सर्व करायचं ट्रिक. कारण तिथली ऍग्रिकल्चर एवढी डेव्हलप होती की कोणत्याही पिकाला जे आहे, बंगालची जमीन जी आहे, आलं लक्षात, कोणतंही उत्पन्न आपण तिथे घेऊ म्हणजे कोणतंही उत्पन्न तिथे शेतकरी घेऊ शकत होता. तर 7% कच्चा माल बंगालमध्ये होता. किती टक्के कच्चा माल? 7%. त्यामुळे ह्यांनी बंगालच्या सुबेत, आलं लक्षात, पहिले बंगाल हस्तगत केले, तिथल्या राजकारणात ढवळाढवळ केली आणि प्लासी घडून आणली आणि त्यानंतर बक्सार घडून आणलं. आलं लक्षात? आता बंगालच्या सुबेत जे आहे ब्रिटिश साम्राज्याची स्थापना, इथे मुघल साम्राज्याचा क्रम आहे बघा. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर. आता हे जहांगीरकडनं सुरत वखार मिळवली होती. आता जहांगीरचा काळ आहे 1605 ते 1627. आलं लक्षात? आणि 1609ला ह्याच जहांगीरनं जे आहे सुरत वखार दिली आणि ह्याच्याच काळात थॉमसराव भारतामध्ये आला, बाकीच्या सवलती दिल्या. हे जहांगीरचा मुलगा शहाजहान. आता हा शहाजहानला 4 मुलं, हे मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. आयोग तुम्हाला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न विचारू शकता. शहाजहान, दारा शिको, औरंगजेब, मुरादबक्ष, शाह शुजा. या दारा शिकोची हत्या केली औरंगजेबानं. आलं लक्षात? आणि स्वतःच्या बापाला कैद केलं आणि औरंगजेब स्वतः गादीवर आला. आलं लक्षात? इथे आपल्याला दिसतं औरंगजेब गादीवर आला 1658 ते 1707. तर पहिले ब्रिटिश सम्राट जो होता आपला, हिंदुस्थानाचा सम्राट जो होता, हिंदुस्थानाच्या सम्राटाच्या अधिपत्याखाली बंगाल नावाचा सुबा होता आणि सुब्याच्या प्रमुखाला सुभेदार म्हटलं जायचं. आलं लक्षात? हे नाव खूप महत्वाचं आहे. मुर्शिद कुली खान बंगालमध्ये. लक्षात घ्या. तर औरंगजेब जो आहे, औरंगजेबाच्या काळामध्ये बघा 1658 ते 1707 हा व्यक्ती 1700 मध्ये बंगालचा दिवाण होता. दिवाण म्हणजे सगळं अर्थ खाता हा बघायचा. आलं लक्षात? मुर्शिद कुली खान हा दिवाण नंतर नवाब झालेला आहे बंगालचा. लक्षात घ्या. त्यांनी बंगाल प्रांत जे आहे नंतर स्वतंत्र केलेला आहे. लक्षात येतं? कारण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानाचा सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे आहे मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबानंतर जे आहे जे मुघल सम्राट गादीवर आले ते नाममात्र स्वरूपाचे होते, त्यांचा एवढा दबदबा राहिला नाही. त्यामुळे स्थानिकमध्ये प्रांतामध्ये जे गब्बर झालेले सेनापती होते, सुभेदार होते, त्यांनी स्वतःला स्वतंत्र करणं घोषित करून दिलं की आम्हाला ब्रिटिश मुघल सत्तेचं आधिपत्य मान्य आहे, आम्ही हिंदुस्थानाच्या सम्राटाच्या आधिपत्याखालीच आमचा प्रांत चालू. आलं लक्षात? पण आम्हाला स्वतंत्र असेल. आलं लक्षात? आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार असेल, स्वायत्तता असेल. आलं लक्षात? मग मुर्शिद कुली खान दिवाण होता. याच मुर्शिद कुली खाननं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बंगाल प्रांत स्वतंत्र घोषित केला. बघा, नंतर बंगालचा नायब दिवाण झाला 1617-13. कोणाच्या काळात? हा फारुख सियर. यांनी सगळी वाट लावली भारताची. हा फारुख सियर जो होता, आलं लक्षात? वाट लावली. ठीक आहे, पुरी वाट लावलेली. मी ती स्टोरी सांगायला जर गेलो तुम्हाला तर आपल्याला 2-4 तास लागून जातील. तर या फारुख सियरनं जे आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात मुक्त वापर करण्याचा परवाना दिला होता. जकात मुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला होता. नाममात्र नवाब होता. आलं लक्षात? नाममात्र परवाना होता. आता इथे जे आहे त्यानंतर 1717ला आलं लक्षात मुर्शिद कुली खाननं बंगाल प्रांत स्वतंत्र घोषित केला. आयोगाने जर प्रश्न विचारला बंगाल प्रांत स्वतंत्र घोषित कधी झाला तर 1717ला झालेला आहे. ठीक आहे. 1719ला ओरिसाची सुभेदारी दिली. राजधानी ढाक्यावरून मुर्शिदाबादला हलवली. मुर्शिद कुली खान याच्या नावावरनं मुर्शिदाबाद हे शहर पडलं. मुर्शिदाबादला राजधानी हलवली मुंगेरवरून. आलं लक्षात? नंतर ह्यानंतर फारुख सियर नंतर मोहम्मद शहा, त्यानंतर घेरियाची लढाई वगैरे झालेली आहे. मग मुर्शिद कुली खान नंतर अलवर्दी खान गादीवर आला. आलं लक्षात? अलवर्दी खानला 3 मुली होत्या. इथूनच खऱ्या अर्थानं जे आहे डिवाइड अँड रूल पॉलिसीचा फायदा घेतला इंग्रजांनी. आलं लक्षात? तुम्हाला सांगितलं ना की अलवर्दी खान गादीवर आला आणि त्याला 3 मुली होत्या, अमीना बेगम, मुनिरा बेगम, घसेटी बेगम. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं राज्यसभेमध्ये अलवर्दी खानच्या मुलीचं नाव काय होतं? अमीना बेगम, मुनिरा बेगम आणि घसेटी बेगम. अलवर्दी खान नंतर प्लासीच्या लढाईला जो कारणीभूत आहे शिराजुद्दौला, हा कोणत्या मुलीचा मुलगा होता? तर शिराजुद्दौला अमीना बेगमचा मुलगा होता. आयोग तुम्हाला विचारू शकतं. अमीना बेगमचा मुलगा होता शिराजुद्दौला, कारण हिनेच प्लासी घडवली ना.
सिराजुद्दौल्याने. खऱ्या अर्थानं इथेच बंगालच्या सुभेत ब्रिटिश साम्राज्याची स्थापनेची मुहूर्तमेढ इथून रोवल्या गेली. आलं लक्षात. ज्यावेळेस सिराजुद्दौला गादीवर आला, कारण सिराजुद्दौला गादीवर आला तर ह्या दोन बहिणी ज्या आहे ह्या प्रचंड दुःखी झाल्या होत्या, कारण की मुनिरा बेगमला वाटत होतं शौकत जंगला बंगालचा नवाब बनवलं पाहिजे. पण अलवर्दी खाननं त्याला सिराजुद्दौलाला मोठा असल्यामुळे सिराजुद्दौलाला आणि लहानपणापासून आजोबासोबत राहायचा तो. आलं लक्षात. त्यामुळे ह्या दोघी बहिणींना षड्यंत्र असलं ह्याच्याबद्दल. आणि अंतर्गत वादाचा फायदा, अंतर्गत षड्यंत्राचा फायदा जो आहे इंग्रजांनी घेतला, लक्षात घ्या. आणि त्यानंतर जे आहे बघा, सिराजुद्दौला गादीवर आला. सिराजुद्दौला गादीवर आल्यानंतर इंग्रजांची वखार होती कलकत्त्याला, आपल्याला माहिती आहे. आणि इंग्रजांनी काय केलं, अतिक्रमण करून ठेवलं होतं, तटबंद्या वगैरे काढून ठेवल्या होत्या. कारण काय होतं त्याचं, की कलकत्ता जे आहे, आपण जर मॅप पाहिला तर कलकत्ता इथे होतं, मी सांगितलं तुम्हाला, आलं लक्षात. आणि इथे चंद्रनगर होतं. ही फ्रेंचांची वसाहत आणि ही ब्रिटिशांची वसाहत. मग मी सांगितलं सप्तवर्षी युद्ध सुरू झालं होतं 1756ला 1763 पर्यंत. तिकडे दोन देशामध्ये, इंग्रज आणि फ्रान्स, त्याचे पडसाद भारतामध्ये उमटणार होते. आणि भारतामध्ये उमटणार म्हणून जे आहे, भारतामध्ये उमटणार म्हणून जे आहे, कलकत्ता आणि चंद्रनगर इथे फ्रेंचांनी काय केलं, आपल्या किल्ल्यावर जे आहे तटबंदी, तोफा वगैरे चढवल्या. इकडे ब्रिटिशांनी तोफा वगैरे चढवल्या आणि खंदक वगैरे खणले, युद्धासारखी तयारी सुरू केली. मग सिराजुद्दौला जेव्हा गादीवर आला, हा 19 वर्षाचा पोरगा होता फक्त. किती वर्षाचा? 19 वर्षाचा पोरगा होता. ह्या 19 वर्षाच्या पोराने जे आहे, आलं लक्षात, या दोघांना आदेश दिले की युद्धासारखी परिस्थिती निर्माण नका करू, तुमच्या तटबंद्या पाडा. आलं लक्षात. फ्रेंचांनी सांगितलं की आम्हाला धोका आहे, तिकडे दोन देशामध्ये युद्ध झालं, इंग्रज आमच्यावर हल्ला करतील. सिराजुद्दौलाने सांगितलं की इथे तुम्हाला ह्या बंगालमध्ये तुम्हाला काही करता येणार नाही, तुमच्या तटबंदी पाडा. फ्रेंचांनी हुकूम मानला, पण इंग्रजांनी मानला नाही. मग सिराजुद्दौलाचा हुकूम मानला नाही आणि इंग्रजांनी सांगितलं की आमच्या तिकडे दोन देशामध्ये युद्ध सुरू झालं, आम्हाला फ्रेंचांपासून धोका आहे म्हणून. पण फ्रेंचांनी तटबंद्या पाडल्या, खंदक बुजवलेत, तोफा वगैरे खाली उचलल्या, पण इंग्रज उतरायला तयार नव्हते. तर फ्रेंचांनी म्हटलं इंग्रज उतरायला तयार नाही, आम्हाला धोका आहे यापासून. आलं लक्षात. आणि सिराजुद्दौलाचा हुकूम मानला नाही, कारण इंग्रजांना माहिती होतं यांच्यात अंतर्गत कलह आहे आणि सिराजुद्दौला नवाबपदी विराजमान झालं. आलं लक्षात. ह्या आतल्या अंतर्गत लोकांना जे आहे आवडलेलं नाहीये, म्हणून सिराजुद्दौला कशाला भ्यायचं. मग सिराजुद्दौलाला राग आला, सिराजुद्दौलानं सर्जिकल स्ट्राईक केला कलकत्त्यावर. आलं लक्षात. सिराजुद्दौलाचं सेनापतीचं नाव लक्षात ठेवा, मीर जाफर. हा सगळ्यात फितूर होता. मीर जाफर हा फितूर होता. राजकीय परिस्थितीचा यानं फायदा घेतला आणि स्वतः नवाब झालेला आहे, लक्षात घ्या. अंतर्गत कलहातून डिवाइड अँड रूल पॉलिसी खेळलेली इंग्रजांनी इथे. तर हे माणिकचंद वगैरे जे मीर मदार माणिकचंद वगैरे जे हे लोक होते, सिराजुद्दौला सोबत घेऊन सर्जिकल स्ट्राईक केला कलकत्त्यावर. आणि सर्जिकल स्ट्राईक केला नाही का, 10x20 खोलीमध्ये जे आहे अंधाऱ्या कोठडीमध्ये इंग्रज कॉलनी होत्या, तिथे दाबून ठेवलं. आता कलकत्त्याचा इथे फोर्ट विल्यमचा वखार प्रमुख होता ड्रेक, हे नाव लक्षात ठेवायचं. ड्रेक आयोग विचारेल. हा ड्रेक पळून गेला आणि हुगळी नदीच्या पायथ्याशी जाऊन बसला. मग इथे जे आहे हे बायका पोरं जे आहे सिराजुद्दौलानं कैद केलं, आलं लक्षात. आणि प्राणवायूच्या अभायामुळे जे आहे 146 इंग्रजांना कैद केलं, बाया लेडीज वगैरे सध्या. 146 पैकी 123 ब्रिटिश महिला आणि लोकांचा मृत्यू झाला होता. 123. याला ब्लॅक होल ट्रॅजेडी म्हणतात किंवा अंधाऱ्या कोठडीची घटना म्हणतात. प्रश्न जर आला अंधाऱ्या कोठडीची घटना, आता काही इतिहासकारांचं म्हणणं होतं की हे सगळं षड्यंत्र होतं, अंधाऱ्या कोठडीची घटना, ब्लॅक होल ट्रॅजेडी असा प्रकार घडला नाही. पण इंग्रजांना जे आहे ढवळाढवळ करायची होती बंगालच्या राजकारणामध्ये, त्यांना काहीतरी निमित्त पाहिजे होतं, म्हणून त्यांनी डिवाइड रूल पॉलिसी खेळली आणि प्लासी घडून आणली. म्हणजे हा ब्लॅक होल ट्रॅजेडी घडली. 146 पैकी 123 लोकांचा मृत्यू झाला. आता ह्या ब्लॅक होल ट्रॅजेडीचा इफेक्ट जो आहे तो प्लासीची लढाई आहे. प्लासीची लढाई. आता मद्रासकर इंग्रज आले, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॅट्सन सैन्य घेऊन. 3200 सैन्य होते फक्त इंग्रजांकडे आणि युद्धाचं प्लासीमध्ये ऐलान झालं. सिराजुद्दौलाचं सैन्य होतं 50,000च्या वर आणि इंग्रजांचं 3200. आता ही लढाई झाली नाही, कारण अंतर्गत फितूर केलं. सिराजुद्दौलाचा मुख्य सेनापती जो आहे मीर जाफरला इंग्रजांनी फितूर केलं. कोणाच्या मदतीने? बंगालमध्ये काही व्यापारी लोक होते, काही सावकार होते, आलं लक्षात. यांना काही चॉकलेट देण्यात आले. रॉबर्ट क्लाइव्हनं त्यांना काही चॉकलेट दिले, आलं लक्षात. आणि त्यांच्याकडनं मीर जाफरला फितूर करून घेतलं. नावं लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला विचारू शकतं, लक्षात येतं, आयोग तुम्हाला विचारू शकतं. किती नावं? तर हे उमीचंद, राय दुर्लभ, जगत सेठ, नूरजहा, मीर मदान. ह्या लोकांना फितूर केलं आणि ह्यांच्या मदतीने जे आहे मुख्य सेनापती होता मीर जाफर, ह्यालाच फितूर केलं, याला फितूर केलेलं आहे.
प्लासी, अलवर्दी खान, सिराजुद्दौला खान. आता ही प्लासीची लढाई जी आहे बघा इथे तुम्हाला दिसेल, हे बघा हे 3200 सैन्य जे आहे हे आहे इंग्रजांचं प्लासीच्या लढाईत, आणि हे एवढं मोठं सैन्य जे आहे हे आहे इंग्रजांचं. आता सिराजुद्दौला हे बघा घोड्या इथं हत्तीवर वापस जाताना दिसतो तुम्हाला, कारण मीर जाफर फितूर झाला होता. हे जसं सिराजुद्दौलाला कळलं, सिराजुद्दौला तिथून पाठलाग करून पळून गेला, मैदानातून सिराजुद्दौलाला पळून लावलं, म्हणजे युद्ध झालंच नाही. आणि रॉबर्ट क्लाइव्ह मीर जाफरनं गळा भेट घेतली. म्हणजे ही लष्करी दृष्ट्या प्लासीच्या लढाईला महत्व नाही आहे. भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मुहूर्तमेढ रवणारी घटना जर कोणती असेल तर प्लासीची लढाई. हा देश जर काही गुलाम झाला असेल त्याची पहिली थिणगी ही प्लासीच्या लढाईत पडली. लक्षात, इंग्रज किंग मेकरच्या भूमिकेत आले. या लढाईला लष्करी दृष्ट्या महत्व नाही, अशी फार मोठी लढाई ही झाली नाही, पण याला राजकीय दृष्ट्या महत्व आहे. लक्षात घ्या, प्लासीची लढाई कधी झाली तर 23 जून, डेट लक्षात ठेवायची, 1757. ब्लॅक होल ट्रॅजेडीचा इफेक्ट. लक्षात बघा, ठरल्याप्रमाणे इंग्रजांना मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं. कोणाला? लक्षात, मुख्य सेनापती नवाब झाला. लक्षात येतं, म्हणजे हे कसं झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे आणि म्हणजे माझं तसं म्हणणं नाही, पण मग आता अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ना. लक्षात घ्या, फितुरी करूनच झाले ना, फितुरी म्हणूयात आपण, किंवा त्यांचा तो राजकीय डाव असतो. लक्षात, किंवा त्यांची सचक विवेक बुद्धी, किंवा आपण असं म्हणू शकतो की बुद्धी चातुर्य आहे त्यांचं. गुवाहाटीला निघून गेले आणि भाजपसोबत संधान बांधलं आणि मुख्यमंत्री झाले. लक्षात, तसं मीर जाफर इंग्रजांशी संधान केलं, सिराजुद्दौला गादीहून पदच्युत केलं आणि इंग्रजांच्या मदतीने गादीवर येऊन बसला, मुख्यमंत्री झाला. लक्षात, पण हे इंग्रज होते, हे इंग्रज होते म्हणून आपण याला फितूर म्हणतो. एकनाथ शिंदेला आपण नाही म्हणू शकत, कारण एकनाथ शिंदेने बुद्धी चातुर्याचा वापर केला, कारण राजकारण आहे. लक्षात, राजकीय कौशल्य वापरलं त्यांनी, कारण जो जिंकेल तो राजा. लक्षात, आणि आता काही इंग्रजांचं राज्य नाही आहे. ठीक आहे, मग सांगायचं तात्पर्य एवढं आहे. ठीक आहे, इंग्रजां म्हणजे दुश्मन, आपला दुश्मनाची हात मिळवणी केली आणि स्वतः नवाब झाला. लक्षात, म्हणून हे राजकीय दृष्ट्या ही लढाई काय आहे, महत्वाची प्लासीची. म्हणजे इंग्रज किंग मेकरच्या भूमिकेत दिसतात तुम्हाला इथे. लक्षात, आणि ठरवल्याप्रमाणे जे आहे रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा नवाब बनवलं. आता रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा नवाब बनवल्यानंतर खुश होऊन जे आहे रॉबर्ट क्लाइव्हला 20 लाख आणि वॅटसनला 10 लाख रुपये दिले. मीर जाफरने कंपनीला नुकसान भरपाई म्हणून 1,77,00,000 रुपये दिले. हे जे आहे स्लाइड मध्ये पूर्ण तुम्ही वाचलेलं आहे. लक्षात येतं, प्लासीच्या लढाईला लष्करदृष्ट्या फारसं महत्व नसलं तरी बघा, त्यानंतर मीर जाफरला नवाब पदावरून पायउतार केला. आता मीर जाफर जो आहे, लक्षात, जमीनदार राहिले काही टॅक्स देत नव्हते, त्याची काही पकड मीर जाफरची राहिली नव्हती. आणि मीर जाफरला कळलं होतं की आपण तर फक्त गादीवर बसवलेलं आहे, पण इंग्रजांशिवाय आपला पत्ता बी हलत नाही. लक्षात, इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय आपण कारभारच चालू शकत नाही. लक्षात, म्हणजे आपण जे आहे रिमोट कंट्रोलवर बसलेलो आहे असं मीर जाफरला माहित होतं. आणि मीर जाफरमध्ये ती पकड जी आहे बंगालवर ठेवता आली नाही. लक्षात, मिसमॅनेजमेंट झालं होतं बंगालमध्ये, म्हणून इंग्रजांनी मीर जाफरला काढलं आणि मीर जाफरचा जावाई मीर कासिमला बसवलं. मीर जाफरचा जावाई मीर कासिम हा जावाई आहे. आयोग तुम्हाला विचारेल जावाई आहे का भाऊ आहे का कोण आहे, तर जावाई आहे. इंग्रजांची सगळ्यात मोठी चूक होती. मीर कासिम इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिणारा नव्हता. त्यांनी जमीनदारची घडी व्यवस्थित बसवली, मिसमॅनेजमेंट जे आहे ते व्यवस्थित, सगळं प्रशासन व्यवस्थित सुरळीत केलं. सासऱ्यानं जे काही कर्ज इंग्रजांकडनं घेतलं होतं ते परत केलं आणि इंग्रजांना सांगितलं की आता तुमची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतून एवढं प्रॉफिट कमवत आहे तुम्ही बंगालमध्ये, तुम्ही टॅक्स देत नाही, 9.5% टॅक्स द्या. आता इंग्रज म्हणे आम्हीच तुला बसवलं आणि हमारी बिल्ली हमको म्याव. लक्षात, म्हणून प्रचंड चिडले इंग्रज. मीर कासिम म्हणे नका देऊ, पण मग मीर कासिमनं काय केलं, देशी व्यापाऱ्यांना जकात मुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला. आता हे इंग्रजांना कुठेतरी आवडणारं नव्हतं, म्हणून मीर कासिमनं काय केलं, मीर कासिम इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिणारा नव्हता, त्यांनी मुर्शिदाबादहून राजधानी मुंगेरला हलवली. लक्षात, कुठे हलवली म्हणजे बघा, मुर्शिदाबादला कोणी हलवली होती, मुर्शिद कुली खाननं. आता यानं मुर्शिदाबादहून मुंगेरला हलवली. कुठे? मुंगेर. आता मुंगेरला हलवली, इंग्रजांना सुगावा लागला. इंग्रजांना कळलं की हा काही आपल्या ओंजळीने पाणी पिणारा नाही. लक्षात, म्हणून याला मारायचं ठरवलं इंग्रजांनी आणि मुंगेरवर हल्ला केला, सर्जिकल स्ट्राईक केला. आणि म्हणून मीर कासिम जो आहे, मीर कासिम पळून गेला. कुठं पळून गेला? लक्षात, अवध म्हणजे काय, आताचा अयोध्या. आता अवधचा नवाब होता, त्याचं नाव होतं शुजा उद्दौला. शिराज नाही, शुजा उद्दौला. बंगालचा नवाब कोण होता? सिराज उद्दौला वेगळा, हा शुजा उद्दौला अवधचा नवाब. मीर कासिम ह्याच्या मदतीला मदत मागायला आला की आज माझ्यावर वेळ आहे, तुमच्यावर वेळ आहे. आणि हे बी जे आहे अवध बी सदन प्रांत होता. मग शुजा उद्दौला
मीर कासिम यांनी हिंदुस्थानाच्या सम्राटाला साखर घातली. हिंदुस्थानाचा सम्राट त्यावेळेस होता शहा आलम द्वितीय, शहा आलम सेकंड. हा बी इंग्रजांना कंटाळला होता. त्या तिघा मिळून जे आहे इंग्रजांचा पराभव करण्याचं ठरवलं आणि 22 ऑक्टोबर 1764 ला 22 ऑक्टोबर 1764 ला बक्सार झालं. हिंदुस्थानाचा सम्राट शहा आलम, आलं लक्षात. म्हणजे इथे जर आपण बघितलं हिंदुस्थानाचा सम्राट मीर कासिम बंगालचं नाव शुजाउद्दौला अवध आणि शहा आलम मुघल हिंदुस्थानाचा सम्राट. इंग्रजांचं नेतृत्व केलं मेजर थॉमस वेक्टर मनरोनं केलं. कोणी केलं? मेजर थॉमस वेक्टर मनरो. यामध्ये शहा आलम जो आहे मुघल हा हतबल झाला होता, आपल्या इंग्रजांच्या हाती लागला. शुजाउद्दौला हतबल झाला. मीर कासिमची रनिंग फास्ट होती, यांनी लढायला तयार केलं पळून गेला. आलं लक्षात. आता युद्ध आलं तर ट्रीडी होती. आता ह्या बक्सारच्या लढाईनं जे आहे, ठीक आहे, बक्सारच्या लढाईनं अलाहाबादची संधी झाली. कोणती संधी? आता या प्लासीच्या लढाईने ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला गेला, तर बक्सारच्या लढाईने या साम्राज्याचा पाया अधिक मजबूत केला. बक्सारमध्ये लढाई झाली, प्लासीमध्ये लढाई नाही झाली. बक्सारमध्ये लढाई झाली, हिंदुस्थानाच्या सम्राटाचा पराभव झाला. मग हिंदुस्थानाच्या सम्राटासोबत रॉबर्ट क्लाइव्हने एक ट्रीडी केली, आलं लक्षात, ज्याला आपण अलाहाबादची ट्रीडी म्हणतो. आणि अलाहाबादच्या ट्रीडीनुसार बंगाल प्रांतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली. म्हणजे इंग्रज व्यापारी म्हणून आले, इथल्या राजकारणात ढवळाढवळ केली, डिवाइड अँड फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला आणि इथले शासक झाले. ते हे शासक जे झाले, आलं लक्षात, हे अलाहाबादच्या ट्रीडीनुसार झाले. कोणत्या ट्रीडीनुसार? अलाहाबादची ट्रीडी झाली हिंदुस्थानाच्या सम्राटासोबत, आलं लक्षात. अवध म्हणजे अयोध्यासोबत बी एक ट्रीडी झाली शुजाउद्दौला सोबत, लक्षात घ्या. तर इंग्रजांचा खरा पाया मजबूत जर बक्सारच्या लढाईने झाला, प्लासीच्या लढाईनं मुहूर्त मिळवली, अधिक घट्ट झाला पाया बक्सारच्या लढाईने आणि शासक बनले इंग्रज इथले. दुहेरी राज्यव्यवस्था, दोन लोकांचं शासन निर्माण झालं. त्यांना इथल्या सत्तेमध्ये काही रस नव्हता. इथलं प्रशासन चालवा आणि सत्ता हातात घ्या. हा, त्यांना पैसा आहे का पैसा, आणि पैसा म्हणून पैसा. त्यांना फक्त प्रॉफिट पाहिजे होता. त्या प्रॉफिटसाठी काही बी केलं त्यांनी. एवढे युद्ध केलं, डिवाइड अँड रूल पॉलिसी केली, राजकारणात ढवळाढवळ केली, किंग मेकरच्या भूमिकेत आले, नंतर इथली सत्ता काबीज केली फक्त पैशासाठी. आणि त्यांनी स्वतःकडे दिवाणी अधिकार घेतले, अर्थ खातं त्यांच्याकडे घेतलं की बंगालमधून सेवढा रेव्हेन्यू आम्ही जमा करू आणि त्यातला काही रेव्हेन्यू जो आहे इथलं प्रशासन चालवण्यासाठी नवाबाकडे देऊ. म्हणजे नवाबानं शांतता सुव्यवस्था राखायची, इथलं प्रशासन चालवायचं आणि कायदे करण्याचा अधिकार कंपनीला असेल. पूर्ण टॅक्स, म्हणजे हे टॅक्स देणारे लोक होते. म्हणजे आपल्याला सुरत वगैरे ह्याच्या वखारी घेतल्या इंग्रजांकडनं, आलं लक्षात. इंग्रज इथल्या सत्तेला टॅक्स द्यायचे, हिंदुस्थानाच्या सम्राटाला आपले मुजरा करायचे. प्रत्येक प्रांतामध्ये जे आहे सेना नवाब असू द्या कोणत्या राजाला जे आहे नतमस्तक व्हायचे, टॅक्स द्यायचे. टॅक्स देणारे लोक टॅक्स घेणारे बनले ना, लक्षात घ्या. इथल्या गव्हर्नमेंटला हे लोक टॅक्स द्यायचे. आता स्वतः गव्हर्नमेंट मध्ये आले हे लोक आणि स्वतः गव्हर्नमेंट जे आहे स्थापित केलं, किंग मेकरच्या भूमिकेत आले, आलं लक्षात. आणि स्वतः रेव्हेन्यू कलेक्ट करायला लागले, जीएसटी जमा करायला लागले स्वतः. आणि त्या जीएसटीतून जे आले ते आपल्या खिशात घालायचे प्रॉफिट आणि त्यातली काही रक्कम द्यायची की इथलं प्रशासन चालवा, लक्षात घ्या. आलं लक्षात. अलाहाबादची ट्रीडी फार महत्वाची, हे तुम्हाला इथे दिसतं. ही अलाहाबादची ट्रीडी आहे शहा आलम सोबत. या अलाहाबादच्या ट्रीडीनुसार अलाहाबाद, अहमदाबाद नाही, अलाहाबाद, लक्षात. अलाहाबादच्या ट्रीडीनुसार जे आहे दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली. कुठे सुरू झाली? तर बंगाल, बिहार, ओरिसा मिळून बंगाल होतं ना, बंगाल, बिहार, ओरिसा. म्हणजे हे बंगालमध्येच इंटरेस्ट जास्त का दाखवला? 60% कच्चा माल होता. पहिले बंगाल हातात घेतलं, लक्षात घ्या. दिवाणी अधिकार अलाहाबादच्या ट्रीडीनुसार मिळाले, हे रॉबर्ट क्लाइव्ह.